स्पोर्ट्स एलगाव या दोन टीमच्या दरम्यान मॅच. रणबीर स्पोर्ट्स झलकेबड या टीमने टॉस येथे जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि सलामीची जोडी तुम्ही पाहता असली इलोबा स्पोर्ट्स एलगाव या टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. 2 षटकांची लढत आहे. स्वरूप आणि त्याच्या जोडीला गणेश. आणि बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय एक चांगला फिरकीपटू सुनील चालके. पहिला बॉल अकुट टप्प्याचा पूलचा फटका, स्कोर ऑफ द विकेट. डीप मध्ये चालला बॉल मिड विकेटला, ती थोडीशी तिथे फंबल झाली आणि त्यामुळे 2 धावा तिथे कंप्लीट झालेल्या आहेत स्वरूपच्या बॅटमधून. स्वरूप ऑफ द मार्क. 2 रन आपलं खातं उघडलं संघाचा श्री गणेशा. आणि टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवरती आहे 2. 2 षटकांची लढत. टॉस इथे जिंकलाय शेळकेवाडी या टीमनं. प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हो, यावेळेस बॉल लॉंग ऑफला उडवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. डाऊन दी ग्राउंड आणि बॉल एक टप्प्याने बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. स्वरूपच्या बॅट मधून येतोय एक क्रॅकिंग चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्ड होते 6 रन. पुन्हा एकदा सुनील चालके गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस गती कमी केली. गती काढली होती ह्या बॉलवरती. आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा भेद घेतलाय. सिंगल मात्र कंप्लीट झाली. आणि त्या लेग बाईच्या स्वरूपामध्ये हा सिग्नल येतो पंच शिवराम मोहिते सरांकडून. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती आतापर्यंत 7 रन. 2 षटकांची लढत आहे. पहिले षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 7 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस स्टेप आउट केलाय. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल सोडला जातोय. मॅचेस विन द मॅचेस आणि ते ओव्हर थ्रो गरज नव्हती. ओव्हर थ्रोच्या रूपाने आणखीन एक रन म्हणजे 2 धाबा मिळत आहेत फलंदाज गणेशला. आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती आतापर्यंत 9 धावा. षटक क्रमांक पहिले सुरू आहे. आतापर्यंत या षटकातले 4 बॉल संपलेले आहेत. 9 धाबा स्कोर कार्ड वरती. यावेळेस पोलरलेनचा बॉल बॅटची आतली कडा घेतली होती परंतु इथे रन आली नाहीये. स्वतःच्या फलद्रूमध्ये अगदी चपलाई चाणक्षपणा आपल्याला बघायला मिळालं या गोलंदाज सुनील चालकेच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती राहिलं. 50 धावा त्यानं कंप्लीट केलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. यावेळेस फटका फसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली. आता यश येईल का? नाही. इथे सुद्धा चूक झाली फिल्डर कडून. आणि तिथे 2 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत फलंदाज गणेशला. आणि या 2 रनच्या मदतीनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती बिनगडी बाद 11. श्री लोबा स्पोर्ट्स एलगाव विपक्ष रणबीर स्पोर्ट्स शेळकेवाडी असा हा सामना तुम्ही पाहताय. टॉस इथे जिंकलाय शेळकेवाडी टीमनं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एलगाव टीमची धावसंख्या आहे बिनगडी बाद 11. आता ओव्हर नंबर 2. एक चांगला फिरकीपटू मारुती चोरगे लेग स्पिन चांगला टाकतो. तो चालला शेवटच्या षटकामध्ये. मारुती चोरगे राऊट ऑन द विकेट. पहिला बॉल जास्त बाहेर टाकला आउटसाइड द ऑफ स्टंप, त्यामुळे पंचांना वळण घेतलं. व्हाईट बॉलचा इशारा दिलाय आमच्यापर्यंत. आणि एक्स्ट्राच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 12 रन.
वेल हो, स्विंग इन मिस हा टप्पा चांगला आहे. ऑफसाईड ऑफ स्टंप अगदी फिरवलाय. सोडल्यानंतर हलकासा बॉल बाहेर बळाला. वळण घेतला आणि बेट करून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. त्यांची धावसंख्या आहे 12. चांगली गोलंदाजी मारुती चोरगेकडून. हो वाकूट टप्प्याचा बॉल हुक करायचा होता ऑन साइडला, परंतु आणखीन एक फिरवलाय. चांगली गोलंदाजी आता केली जाते. मगाशी उल्लेख केला एक चांगला फिरकीपटू आहे. सध्या T20चा वर्ल्ड कप सुरू आहे. अफगाणिस्तान या देशाकडे चांगले फिरकीपटू आहेत आणि फिरकीपट्टीच्या जोरावरती आज ऑस्ट्रेलिया टीमला नमवलं. एक मोठ्या संघाला त्यानं पराभूत केलं. तिथे सुद्धा फिरवते बॉल, परंतु आता मात्र पंच शशी साठम सरांचा इशारा ते व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 13, 13, 13 ऑन द बोर्ड. 2 षटकांचा हा सामना. हो हो, इथे आणखीन एक फिरवलाय. चांगली गोलंदाजी, सटीक लाईन अँड लेन ची गोलंदाजी इथे केली जाते. सोडल्यानंतर बीट होऊन स्विंग इन मिस सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं फलंदाजाकडून होतो, परंतु फायदा होत नाहीये, यश येत नाहीये. आता फुलटोस गॅप मध्ये आहे. एक टप्पा घेत बॉल 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चाललाय. बॉल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते 17 धावा. सेव्हन्टीन बिनगडी बाद 17. सुरुवात चांगली केली लोबा पेलगाव टीमनं, कारण अजूनही एकही विकेट प्राप्त झाला नाहीये. रणबीर स्पोर्ट शेलके बडी या टीमला शेवटचे 2 बॉल शिल्लक. 17 धाबा स्कोर कार्ड वरती. हो पुन्हा फिरवलाय ते स्टंपिंग विकेट. फलंदाज बाद. खूप चांगली विकेट किपिंग सुनील चालके कडून. नवीन फलंदाज लवकर जावा. सोयीला धक्का तिथे देत असताना मारुती चोरगे स्विंग इन मिस अक्षरशः फिरवला बॉल. बीट करून विकेट किपरनं क्लोज किपिंग केली आणि स्टिचित करत असताना पहिली विकेट प्राप्त केली. रणबीर स्पोर्ट शेलके बडी या टीमनं. फलंदाज बाद. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोल उर्फ आबा शेवटचा बॉल खेळण्यासाठी. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 17 धावा. चला घाई करा प्लीज. शेवटचा बॉल आबासाठी. हो हो, पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेतली, मागे चालला विकेट किपरच्या. तिथे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल, परंतु नाहीये. रन आउट होतो फलंदाज आबा. आणखीन एक विकेटचं पतन. अशा पद्धतीनं 2 षटकं संपली. पहिला डाव संपला आणि एलोबा स्पोर्ट्स एलगाव टीमनं धाबा बनवल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 आणि 19 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. रणबीर स्पोर्ट्स टेलकेवाडी या टीमच्या समोर 19 टू विन. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी अनेक मान्यवर जे महिला वर्ग पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत. ते बघी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख नवी मुंबई सौभाग्यवती शीतलताई कचरे मॅडम इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर शिवसेना उपशहर प्रमुख कोपरगिरणे सौभाग्यवती रेखाताई कांबळे मॅडम इथे उपस्थित आहेत. त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर शिवसेना विभाग प्रमुख कोपरगिरणे सौभाग्यवती उज्ज्वला ताई कचरे मॅडम गजरे मॅडम इथे उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर शिवसेनेचे विभाग प्रमुख कोपरगिरणे शिवसेना विभाग प्रमुख कोपरगिरणे सौभाग्यवती
वैष्णवी विलासराव मॅडम सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यानंतर शिवसेना शहर प्रमुख उपरखेरणे सौभाग्यवती सुमय्या फलदानी मॅडम इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी श्री भैरवनाथ चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला 19 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 12 बॉल 19 धाबा आणि या 19 धाबांच्या लक्षात आता पाठलाग करण्यासाठी रणवीर स्पोर्ट्स शेलकेवाडी या टीमची सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. चला मॅक्स स्पोर्ट्स घोगाव टीमचा कॅप्टन आपण व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. मॅक्स स्पोर्ट्स घोगाव आणि रणवीर स्पोर्ट्स सेलगाव रणवीर स्पोर्ट्स शेलकेवाडी यांनी एलोबा स्पोर्ट्स सेलगाव आपले अतिरिक्त खेळाडू आपल्या व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. सुनील चालके हिप्पर यांनी या स्पर्धेमध्ये पहिली 50 लगावलेली आहे आणि त्याच्या जोडीला मारुती चोरगे आलाय. 19 धाबांचं लक्ष आहे पहिले षटक टाकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती विकी राऊंड द विकेटने सुनील चालकेसाठी पहिला बॉल. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना थोडासा पीस केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कट केला आणि बॉल चाललाय ही बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रनसाठी चौकार सुनील चालकेच्या बॅटमधून. चौकारानं तिथे खातं उघडलेलं आहे संघाचा. श्री गणेश होत असताना टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवरती 4 आणि ज्या संघाची चिठ्ठी निघेल त्या 3 संघापैकी तो संघ मात्र फायनल मध्ये दाखल होईल आणि ज्या 2 चिठ्ठ्या राहतील त्यांची सेमी फायनल. त्यावेळेस पहा सुनील चालकेच्या बॅट मधून मिड विकेटला एक चांगला फटका. प्रॉपर टायमिंग आणि बॉल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्ड आता 8 रन. या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ थेट फायनल मध्ये दाखल होईल. त्यानंतर 2 संघ राहतील त्यांची मात्र. चला या मॅच मधून जो विजेता संघ होईल तो संघ थेट फायनल मध्ये दाखल होईल. 18 रनचं लक्ष आहे. चला हेमंत माने आपण यायचंय. मॅक्स स्पोर्ट्स घोगाव आणि इथे फलंदाज बाद होतोय. सुनील चालके झेल बाद होतोय. झेलचीच्या स्वरूपामध्ये पहिल्या विकेटचं पतन झालंय. पहिला धक्का रणबीर स्पोर्ट शेलकेवाडी या टीमला लागलाय. सुनील चालके बाद. फक्त 8 रनचं योगदान दिले. टीमची धावसंख्या 8. 18 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 19 धावांचं लक्ष आहे. अजूनही 11 धाबांची आवश्यकता आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील चाललाय. स्वप्नील दाखल होते. आता संधी प्रकाशाला सुरुवात झालेली आहे. अगदी आकाशामध्ये काले कुट्ट ढग जमा झालेले आहेत म्हणजे पावसाची दाट शक्यता आहे. हो चांगला बॉल परफेक्ट बॉल. अगदी वेगावरती स्वार झाला हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी विकी कडून. डॉट बॉल आलाय. पडल्यानंतर पहा आतमध्ये आला. झपकन विकेट किपरचा वेध घेतला या बॉलनं आणि डॉट बॉलची झाली समाप्ती. आता 8 बॉल 11 धाबांची अजूनही आवश्यकता कारण रन आहेत 8. 19 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बीट हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा बीट केला कारण या बॉलवरती गती कमी होती. पहिल्या बॉलच्या तुलनेनं हा बॉल थोडासा धीम्या गतीने टाकलाय. बीट करून गेला सर विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल गोलंदाज विकी कडून. शेवटचा बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या फक्त 8.
11 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 7 बॉलमध्ये. ओहो! इथे पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. हा बॉल थोडासा 2 बॉलच्या तुलनेनं ऑफसाइड ऑफ स्टंप टाकला. वेग वाढवला. पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स झाला. त्यामुळे पंच 1 फॉर दी ओव्हर ची वॉर्निंग सुद्धा देत आहेत. त्यामुळे सांभाळून टाकावा लागेल हा शेवटचा बॉल विकेला. टीमची धावसंख्या 9. त्यावेळेस पहा फटका चांगला आहे. बॅटचा स्विंग चांगला आहे. टायमिंग बेमिसाल आणि ते कव्हर केलाय सीमारेषेच्या बाहेर. बॉल सीमा पार. स्वप्नीलच्या बॅटमधून येतोय हा बिग षटकार. आणि इथे टीमची धावसंख्या आता स्कोअरबोर्ड होती. षटकाची होती समाप्ती. 6 रनच्या मदतीने धावसंख्या आहे स्कोअरबोर्डची आतापर्यंत 15. म्हणजे अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 6 बॉलमध्ये. आणि नेक्स्ट मॅच मध्ये मॅक्स स्पोर्ट्स भोगाव यांच्या विरोधामध्ये फुलसन असा सेमीफायनलचा सामना आहे आणि टॉस मात्र जिंकलाय. मॅक्स स्पोर्ट्स भोगाव या टीमने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 2 षटकांची लढत. लवकर घाई करा प्लीज सुनील भाऊ. 6 बॉल 4 धाबांची आवश्यकता. सुनील भाऊने चांगला फटका खेळला होता मागच्या मॅच मध्ये. षटकार ठोकला होता. 6 बॉल 4. कसा रिॲक्ट होईल हा फलंदाज स्वप्नील. कारण समीकरण बघायचं झालं तर सोपं आहे. बॉल जास्त आहेत, रन कमी आहेत आणि आता डोक्याचा वापर करावा लागेल या दोन्ही बॅटरला. बघूया कसे रिॲक्ट होतात. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंच शिवराम मोहिते सर सांगतायत वाईट बॉल. म्हणजे अजूनही 6 बॉल शिल्लक आणि धाबांची गरज आहे ती. ओव्हर नंबर 2 म्हणजे शेवटचं षटक टाकण्यासाठी मयूर गोलंदाजी मार्कवरती. दुसरा बॉल सॉफ्ट हँडेडने ड्राईव्ह केलाय. 1 रन कंप्लीट केली वेगाने. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तिथे मारुती चोरगे आणि स्वप्नील कडून सिंगल मात्र कंप्लीट झाली मारुतीच्या बॅटमधून. आणि आता सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 17. म्हणजे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे आहेत 2 धावा. सामना आता क्लिअर झालाय. परंतु इथून जर विकेट आल्या, इथून जर डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढला तर प्रेशर होईल, दबाव बनेल. तो तसा दबाव झाला पाहिजे. हो हुक करायचा होता. कोणी नाहीये क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षक धावतात परंतु त्यांच्या पुढ्यामध्ये बॉल पडला आणि 2 धावा